नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। या चालता सिटिंग जिल्हा अधिकाऱ्यांनी निवेदन दिलं। निवेदनामध्ये काय नमूद केलं तुम्ही आज केलं? मी माझ्या घरासमोर गट्ट बसलेले आहे स्वतः माझ्या पाहिजे। हां, तर आमची ग्रामपंचायतनी असे बऱ्याचशा माझ्यातले बऱ्याचशा शेतकऱ्याच्या वस्तीवर त्यांनी लेवर ब्लॉक बसलेले आहे। ज्यांनी ग्रामपंचायतनी त्या प्रत्येकाच्या नावावर पैसे उचललेले आहेत। बरं, हे जे काम तुम्ही केले स्वतःच्या पैशाने ते पण बिल उचललं का? हो, ते पण उचलले। बरं, तुम्ही तक्रार केली ते तक्रारमध्ये काय लिहिले तुम्ही आज? तक्रारमध्ये आम्ही केलेलं शेतकऱ्याचे जेवढ्याचे नाही तिथे बसले ते, परत रस्ते पण यांनी असे बोगस रस्ते केले। सरकारी जागेवर इरिगेशनची जागा आहे कॅनलला जायकवाडी तिकडं जे घुसा झालेली जे जागा आहे इरिगेशनची त्या भागामध्ये काम केले की नाही? बिल उचललं? त्या भागात पण केलेलं बिल उचललं का? उचललेलं म्हणजे सरकारी जागेमध्ये काम करून बिल उचललं? ते ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे का ती जागा? बरं, आता तुमची काय भूमिका असणार पुढं? आता याच्यात शासनाने यांच्यावर अधिकाऱ्यावर काही ग्रामसेवक BDO यांच्यावर। बरं, याच्यामध्ये दानपत्र वगैरे काही लिहून दिलेलं आहे लोकांनी काही त्यांना ग्रामपंचायत? दानपत्र नाही दिलेलं, कोणाचंच दानपत्र नाही। यांनी जिथं काम केले दानपत्र नाही घेत आम्ही। तर त्याच्यामध्ये काय नमूद केलं त्यांनी कागदपत्रामध्ये ग्रामपंचायतमध्ये? मग कार्यक्षेत्र आहे का त्याचं? नाही, तिथं लवण बिल उचललं? सगळे बोगस कामं दाखवून बिल उचलले का? बरं, कोण कोण आहे ठेकेदार ग्रामपंचायतमध्ये? ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसेवक आणि BDO। ग्रामसेवक आणि BDO ठेकेदार झाले। अच्छा, बरं, पुढची भूमिका काय असणार तुमच्या दोघांची? पुढची भूमिका यांच्यावर कारवाई नाही करून यांना निलंबित करण्यात यावं शासनाने। नाही जर केल्यास आम्ही इथं उपोषण करू। दोघं जण आलेलं पुढच्या वेळेस आम्ही गावातले लोक घेऊन येऊ। काय नाव तुमचं? विष्णू बर्डे। पंचायतीमध्ये जे तुम्ही आज निवेदन दिले, काय निवेदन? कापपूर ग्रामपंचायत अंतर्गत पददिव्याचे लाईटचे कामं झालेले आहे दलित वस्तीमध्ये। त्याचे लाईटचे जे काम दलित वस्तीमध्ये समाज कल्याणच्या वतीने झालेले आहेत ग्रामपंचायत कापपूरच्या वतीनं, ते पूर्णपणे बोगस कामं झालेली आहेत। एकच काम दोनदा दुसऱ्यांदा केलेले आहे। त्याचबरोबर फ्लोअर ब्लॉक रस्ते हे सुद्धा कामं, एक फ्लोअर ब्लॉक MRAच्या झाल्यानंतर परत शाळा हे सर्व कामं बोगस पद्धतीने झालेले आहे। आणि त्याची बिलसुद्धा कापपूर ग्रामपंचायतची मुदत संपलेली असताना त्याच्यानंतर त्यांनी बिलसुद्धा काढलेले आहे। या सर्व कामाची 12 एप्रिल काम आपलं फेवर ब्लॉकचं काम झालं आणि त्याचं काम झालं। हे पूर्ण काम MSCBची परवानगी न घेता ग्रामपंचायतीची मुदत संपली असताना झालेलं आहे। तर या सर्व बोगस कामाची शासनाने दखल घेऊन त्याची सखोल चौकशी करून त्या ग्रामसेवकांनी BDOवर हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर झाले स्वतः आणि त्यांनी हे काम केलं तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि चौकशीचे आदेश देऊन त्यांच्यावर रिकव्हरी करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। त्या MRAचे रस्ते दाखवलेले, परंतु त्या रस्त्याचं कोणतंही काम केलेलं नाही। फक्त कागदपत्री रस्ते दाखवले, पण तिथं एक खडीसुद्धा टाकलेली नाही। ते क्षेत्राच्या बाहेरचे जे 7-12 आहे इरिगेशनचा जागा 7-12वर सुद्धा फेवर ब्लॉक MRAच्या वतीनं बसवलेली। त्या सर्व कामाची विभाग त्या कामाजवळ सुद्धा फेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे। ते इरिगेशनची जागा आहे, इरिगेशनच्या जागेत सुद्धा फेवर रस्त्याचं काम पालन या सर्व कामाची चौकशी करून सदरील ग्रामसेवक आणि BDO यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी व MRAचे उपजिल्हाधिकारी यांना आम्ही दिलेलं आहे। तरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून
या कामाची लावण्यात यावी अशी आम्ही विनंती करतो आणि जे भ्रष्टाचार उघड झालेले आहे, आता कारवाई नाही झाल्यास पुढची भूमिका काय कारवाई न असणार? झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुद्धा करू शकतो. निदर्शनाचा कार्यक्रम, धरणे आंदोलन हे सुद्धा आम्ही करण्याची त्यांची तयारी आहे. मी साधारण फडसन जिल्हा काँग्रेसचा उपाध्यक्ष तसेच भीमशक्ती संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या YBN न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.